बहुत सारे यूट्यूब के ऊपर ऐसे फ्रॉड चढ़े कि आप 59 रुपीज़ सेंड कीजिए, मैं आपका ये फॉर्म भर के दूंगा, कुछ कोई कह रहा है इतने पैसे डालिए मैं आपका ये करके दूंगा। मित्रांनो, आता जी तुम्ही क्लिप पाहिली त्याच्यामध्ये हा यूट्यूबर आहे ज्याचं नाव काय माहीत नाही, पण त्याचं चॅनल आहे। तर हा व्यक्ती ह्याच्या सेशनमध्ये लाईव्ह सेशन घेतलं त्यानं, त्याच्यामध्ये जवळजवळ 2000 कामगार लोक होते आणि तो तिथं सांगतोय की बाबा यूट्यूबवरती स्कॅम चालू आहेत आणि 59 रुपीजमध्ये काही लोक या ठिकाणी मी अर्ज भरून देतो, अपॉइंटमेंट काढून देतो अशी क्लेम करत आहेत। आता पहिली गोष्ट, ह्यानं जे उद्देशून बोललं ते इतर कोणालाच नाही आहे, मला एकट्याला उद्देशून बोललं। कारण 59 मध्ये जे काय आहे तो व्हिडिओ 59चा मेंबरशिपचा मीच बनवलेला होता। पण मी तुला डायरेक्टली विचारतोय, तू माझं नाव नाही घेतलं, मी डायरेक्टली तुला विचारतोय, मी कुठे क्लेम केलाय की बाबा मी 59 रुपीजमध्ये तुमचा फॉर्म भरून देतो प्लस अपॉइंटमेंट घेऊन देतो, कुठं क्लेम केलेलं आहे? माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो। तू माझा व्हिडिओ पाहिलेला नाही आहे ना, तुझ्या कुठल्या टीम मेंबरनी पाहिलेला आहे, कोणी तर जाऊन तुला सांगितलं बाबा 59 रुपीजमध्ये तू ट्रिक देतोय, तुम्ही नाही देताय काय, तुम्हाला माहीत नाही काय, असं तुला कोणी तर असं सांगितलेलं असेल आणि तू डायरेक्टली कोणाचं तर ऐकून माझ्यावरती डायरेक्टली तू फ्रॉडच आहे म्हणून असा शिक्काच मारून ठेवलास। थोडीशी तू हे काम कर, मेंबरशिप घे, तुझ्यासाठी 59 काय लेन आहेत, पेट्रोलला तू तेवढे खर्च करत असेल, पाणी प्यायला जात असेल तेवढे तुझं 59 पे कर तू आणि त्यानंतर तू जा आणि तो व्हिडिओ पहा, त्याच्यानंतर मग मला सांग की तू बरोबर आहेस का चुकीचं आहेस, काय फ्रॉडगिरी केलेली मी। तू पहिला जाऊन ते पहा आणि त्याच्यानंतर सांग बाकीच्यांना। अरे तू नंतर दूसऱ्या क्लिप में क्या सांगतोय? बड़े बड़े यूट्यूबर है जो अपने चैनल के ऊपर व्यूज़ पाने के लिए, कमेंट्स लेने के लिए बांधकाम कामगार को फेक न्यूज़ दे रहे हैं। ये थोड़ा सा अफसोस लगता है कि ये फेक न्यूज़ बहुत चल रही है और फेक न्यूज़ के वीडियोस बहुत जल्दी वायरल हो जाते हैं और कोई इसके ऊपर आवाज़ उठाने वाला भी नहीं है। ह्याच्यामध्ये तो सांगतोय, चांगली गोष्ट आहे की अवेअर करण्याचा प्रयत्न करतोय इतर लोकांना, कामगारांना, आणि त्याच्यामध्ये तो सांगतोय की भरपूर लोक दिवाळी बोनसच्या नावाने फ्रॉड करत आहेत वगैरे वगैरे। कोण बोलायला तयार नाही, मी स्वतः बोललोय भावा। हा व्हिडिओ तू पाहू शकतोस, इथं आय बटनवरती आहे किंवा लास्टला एंड स्क्रीनला अटॅच करेल, तो व्हिडिओ पहा। मला माहिती आहे, अरे तुझ्या अगोदरच मी शहाणा आहे, तू मला शहाणं करू नको किंवा इतर लोकांना शहाणं करू नकोस। कामगार लोक काही येडी नाहीत, तू स्वतःला शहाण लय मोठापणा समजू नकोस। सेल्स सेंटर फक्त चालवतोयस, एजंटगिरी करत असशील सुद्धा, कारण तू जो फॉर्म भरतोयस प्रत्येक वेळेस तुझ्याकडे नवीन नवीन फॉर्म कुठून येत आहेत, तुझी टीम नेमकं काय करते? तू CS सेंटर चालवतोस ना, मग तुझ्या CS सेंटरमध्ये फक्त एक व्यक्ती पाहिजे आहे, तू प्लस एखादा समज तुझ्याकडे जास्तच मोठं CS सेंटर आहे, तुला हँडलच होत नाही, सगळं गाव तुझ्याकडेच येते, त्यावेळेस तू विचार कर किती कामगार असायला पाहिजे, 1 ते 2। तुझी टीम मेंबर जास्त आहेत म्हणतोयस तू, तुझी टीम मेंबर काय करतायत, कशाची टीम आहे तुमची? मित्रांनो, डायरेक्टली मला तर ह्याच्यावरती संशय आहे। मी डायरेक्टली ह्याच्यासारखा असा मूर्खपणा नाही करत आहे की डायरेक्टली ठप्पाच लावायचा, हा एजंट आहे मला बोलला म्हणून मी डायरेक्टली बोलायचं। मला ह्याच्यावरती संशय आहे की हा एजंटगिरी करतोय, मी एजंटगिरी करत नाही आहे। मी कामगारांना डायरेक्टली असं सांगितलं की बाबांनो, तुम्ही एजंटला 3000 रुपये देण्यापेक्षा 59 रुपीज पे करा आणि जे काय प्रीमियम मेंबरशिप आहे ती मेंबरशिप जॉईन करा। मी काय म्हणतोय, मेंबरशिप जॉईन करा, ना की 59 रुपीजमध्ये मी तुमचा फॉर्म भरून देतो, तुमची नोंदणी करून देतो, लाखो रुपये तुम्हाला मिळवून देतो। अरे काय उचलली जीभ लावली टाळ्याला, काही बोलायचं? कामगार मित्रांनो, हा व्यक्ती माझ्याबद्दल डायरेक्टली असं का बोलतोय? ह्याचे सबस्क्रायबर आहेत सगळे कामगार योजनेमधलेच आहेत आणि सगळे सबस्क्रायबर ह्याचे माझ्या चॅनलवरती वळलेले आहेत आणि त्याच्यामुळेच हा थोडासा अवेअर कर लोकांना। मी चांगली गोष्ट मानेल, अभिनंदन करतो मी तुझं, लोकांना तू कामगारांना अवेअर करतोस, अभिनंदन करतो। पण एक गोष्ट जरा थोडंसं असं झाकून बघ आतमध्ये, तुझ्या ग्रुपमध्ये काय चालू आहे ते। डायरेक्टली ग्रुपमध्ये तुझ्या एजंट लोक येतात, सांगतात 100 रुपये द्या, कार्ड काढून देतो, 100 रुपये द्या, 300 रुपये द्या, हे काढून देतो। तुलाही माहिती आहे तुझ्या ग्रुपमध्ये एजंट लोक आहेत की नाही आहेत, हे तुलाही माहिती आहे। तू त्याचा विचार केलास का तुझ्या ग्रुपमधल्या किती कामगारांनी तुझा टेलिग्राम ग्रुप जॉईन केलेला आहे, त्यांच्यासोबत फ्रॉडगिरी झाली असेल, ह्या गोष्टीचा तुला विचार आला का नाही? का तुझे सबस्क्रायबर माझ्याकडे आलेत म्हणून टाकला बोलून,
तू विचार कर जरा, तू जरा विचार कर ह्याचा. आणि माझ्या चॅनलमध्ये ग्रुपमध्ये असं होऊ नये. कोणी जर सांगितलं बाबा मी फॉर्म भरून देतो, पहिला माझं लक्ष असतं त्याच्याकडे, लगेच त्याला उडवलं जातं ग्रुपमधनं. आणि इतराचं ऐकून कोणाचं काहीही बोलू नको. 30,000 सबस्क्रायबर आहेत तुझ्याकडं, थोडीशी जबाबदारी नावाची गोष्ट असते. उचली जीभ लावली टाळ्याला असं करू नकोस. तू टेक्निकल आहेस थोडासा, त्याच्यामुळं बाकीचे लोक कामगार काही जण शिक्षित नाही आहेत, त्यांना गोष्टी समजत नाहीत. तुला ग्लिच नावाची गोष्ट माहिती आहे का? जर माहीत नसेल तर जरा तपासणी कर. वेबसाईटवरती तू तासाला फॉर्म भरतोस ना, आता हे तुझ्याकडे कुठून फॉर्म येत आहेत ते तुलाच माहिती आहे. हे एवढे लोक तुझ्याकडे कुठून येत आहेत? तुझं CS सेंटर आहे म्हणून की तू एजंटगिरी करतोस म्हणून येते? मला नाही माहीत आहे, ते तुझ्याकडेच. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला तुला हे तू एजंटगिरी करतोय हे पण मला नाही सांगायचं कोणाला. मी पहिली गोष्ट सांगतोय, इथून पुढे तुझा असा कोणताही माझ्या संदर्भात व्हिडिओ आला नाही पाहिजे आहे. कारण मी पहिल्यापासूनच जबाबदारी बेतून असतो. कोणताही व्हिडिओ व्ह्यूज मिळण्यासाठी मी कधीच नाही अपलोड करत आहे. त्याच्यामुळे जरा सबुरीनं शिस्तीनं, आपली एक जबाबदारी आहे. कामगार आहेत म्हणजे काही वेडे नाहीत, ते काही बोलायचं चला ऐकतील का? तर तू एकच योजना फॉलो करतोय ज्यामध्ये कामगारांचीच माहिती देतोय. याचा अर्थ असा नाही की तू कामगारांना काही बोलेल आणि ते फॉलो करत जातील. अरे काय यार, तू जरा, मी तुझ्या चॅनलला पाहत होतो, व्हिडिओ पाहत होतो तुझे, मला वाटत होतं की जरा सिन्सिअर आहेस, पण नाही आहे. जबाबदारी नाही करता येत आहे तुला. मला वाटलं होतं तू थोडासा कामगारांप्रती जबाबदेही असशील, पण नाही, तसं नाही झालं. तू फक्त एक यूट्यूबरच निघाला. कामगार मित्रांनो, आता मी ह्याला हे जी वाक्य बोललं ते का बोललं? ह्यानं एक लाईव्ह सेशन घेतलं होतं, त्या लाईव्ह सेशनमध्ये मी पण जॉईन झालो. त्यामध्ये भरपूर हे बोलायचं चालूच आहे, ह्याचं काही बोलतोय हे बोलत चाललंच आहे. तर इन्फॉर्मेशन जी गरजेचं नाही ती देत चाललं आहे. ठीक आहे, हरकत नाही, लोकांमध्ये पेशन्स आहे, व्हिडिओ पाहत आहेत ते. आता भरपूर लोक काय करत होते, सर आम्हाला लिंक द्या, अपॉइंटमेंटची लिंक द्या, एसेन्शियलची द्या, ह्याची द्या, तिची द्या, हा बोलतच चालला आहे. ह्याला काय क्वेश्चन येतात, कमेंट काय येतात पाहत नाही. मी काय केलं, मी तिथं लिंक पाठवल्या, माझ्या व्हिडिओच्या लिंक नाही पाठवलेल्या, मी तिथं डायरेक्टली ती लिंक पाठवली ज्यातून इसेन्शियल किट, सेफ्टी किट ह्याची अपॉइंटमेंट घेता येईल. ते पाठवलं, त्यानं पाहिला, थोडासा विचित्रच, ठीक आहे चला काय असेल ते असेल. त्याच्यानंतर भरपूर लोक विचारत होते की बाबा आमच्या जिल्ह्यामध्ये, आमचा हा जिल्हा इथं चालू झालं का, तिथं चालू झालं का, मेसेजवर मेसेज यायला लागलेत ह्याला, आणि हा बोलत राहतोय. तर मी म्हटलं आता कामगार आहेत, ह्याचं बोलणं होईपर्यंत ह्यानं झाल्यानंतर कमेंट वाचणार आणि त्याच्यानंतर लोक थांबतील ना थांबतील तो विषय वेगळा. काही लोकांमध्ये पेशन्स नसतं. सो माझ्याकडे त्याचं उत्तर होतं की महाराष्ट्रामध्ये 10 जिल्हे आहेत, ह्या 10 जिल्ह्यांमध्ये अपॉइंटमेंट चालू झालेले आहेत. माझ्याकडे त्याची लिस्ट होती, मी काढली आणि ती लिस्ट मी तिथं चॅटमध्ये सेंड केली लोकांना. आता हा म्हणतोय तू तुझ्या चॅनलवरती हे सेंड कर, माझ्या चॅनलवरती नको सेंड करू. हरकत नाही भाऊ, मी माझ्या चॅनलवरती सेंड करेल. तुझ्या चॅनलवरती येऊन तुझ्या कामगारांना मदत करण्याचा मी प्रयत्न केला, त्याबद्दल मनापासून तुझे धन्यवाद. तू मला अवेअर केलंस की तू कामगाराची मदत कर, पण तुझ्याच चॅनलवरती कर, माझ्या चॅनलवरती करू नको. कारण त्यांना काय करायचं त्यांचं ती मीच बघेल. ह्याबाबत तू मला समजून सांगितलंस, समजावलंस तुझ्या कृतीतून, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो तुझी, आभार मानतो तुझे. अरे मी फक्त कामगार मित्रांनो एवढं नाही सांगत आहे की मला ह्यानं रोस्ट केलं किंवा माझ्याविषयी ह्यानं काही तर चुकीचं सांगतोय. मला हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवावा लागला की जे लोक आहेत त्या 2000 लोकांमध्ये किती लोकांनी याच्यावरती विश्वास ठेवला असेल. इथं तुम्ही पहा, सकाळीपासून संध्याकाळी 12, 1, 2, 3 वाजेपर्यंत हे 4 दिवस झाले एवढे फोन येत आहेत. 4 दिवस झालं फोन येत आहेत आणि प्रत्येक कॉलला मी रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करतोय. जागचो जागेला त्यांना त्याच्या प्रश्नाचं उत्तर देता येईल त्यासाठी मी पब्लिक नंबर केला. आणि मला काय करता येत नव्हतं का डायरेक्टली हा क्वेश्चन काय, ठीक आहे माझा हा व्हिडिओ पहा आणि त्याच्यानुसार तुमचं होऊन जाईल, मला करता येत होतं. त्याच्यानुसार काय 4-5 जरी कॉल आले असते, बाबा एकच प्रश्न आहे त्यांचा, व्हिडिओ बनवला असता, अपलोड केला असता. पण मी ती केलं का, लोकांना सरळ सांगितलं बाबा हे आहे, असं आहे आणि ह्याच्यानुसार हे करा. समाजाप्रती आपली एक थोडीशी बांधिलकी असते आणि
चॅनलवरती तुझ्या 30,000 सबस्क्रायबर आहेत, मी 10,000 एवढी सबस्क्रायबर झाले तेव्हा स्वतःला थोडंसं टापटीप ठेवलं की बाबा नाही, थोडंसं माहिती देतोय, त्या माहितीमध्ये तथ्यता जेवढी होईल तेवढी जास्त असली पाहिजेल आहे. त्यासाठी चौकशी, एक तुला माहिती मिळाली, ही माहिती बरोबर आहे की नाही ह्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन तू दुसऱ्या ठिकाणी कर आणि त्याच वेळेस तो व्हिडिओ तू अपलोड कर. आणि हेच मी केलं आणि ह्याच्यामुळेच माझे 250 व्हिडिओ आहेत आणि 250 व्हिडिओमध्ये 20,000 सबस्क्रायबर झालेत. तू तुझ्या स्वतःच्या चॅनलकडे जरा डोकावून बघ. एक 1.5 2 तासाचं तू लाईव्ह येतोस आणि त्याच्यानंतरसुद्धा तुझे 1,500 2,000 1,000 प्लस तुझे व्हिडिओ आहेत, 1,000 प्लस व्हिडिओ आहेत आणि तुला आता 30,000 सबस्क्रायबर आहेत. 1,000 व्हिडिओला टाकल्यानंतर तुझ्यावरती कामगारांनी विश्वास ठेवला आणि मी फक्त 250 व्हिडिओज टाकल्यानंतर या ठिकाणी 20,000 सबस्क्रायबर झालेले आहेत माझे. कामगार लोक काही वेळी नाहीत, कोणाला सबस्क्राईब करायचं कोणाला सबस्क्राईब नाही करायचं ह्याचं भान त्यांना आहे. भले शिक्षण त्यांचं जरी कमी असलं तर ते काय वेळे नाहीत, हे लक्षात ठेव. तू कोणाच्याही नावाचा इथं डंका वाजवशील आणि सबस्क्रायबर कुठं जाऊ नये यासाठी तू काहीही त्यांना सांगशील आणि ते काहीही ऐकायला तयार असतील असा तुझा गैरसमज आहे. आणि मित्रांनो, मी त्या व्हिडिओमध्ये पण जे सांगितलं 3-4 व्हिडिओ आहेत, तुम्ही पब्लिक जे आहेत ते सगळे प्रीमियम मेंबरवाल्यांना नाही आहेत, जे नाही आहेत ते तुम्ही पहा. कोणत्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की बाबा 49 रुपये घ्या आणि मी तुम्हाला तुमचा फॉर्म आहे तो फॉर्म भरून देतो, अपॉइंटमेंट काढून देतो. मी कुठं क्लेम केलेलं आहे? अरे उचलली जीभ लावली टाळायला, हे काय? तुझे सबस्क्रायबर तुला पाहिजे आहे ना, तू थोडीशी फक्त सबस्क्रायबर गेन करणे हा दृष्टिकोन आहे ना, हा बाजूला सार आणि कामगारांना मदत करणे हा दृष्टिकोन तुझा थोडासा पुढे ठेव. मी स्वतः तुझा व्हिडिओ प्रमोट करेल, मी स्वतः कामगारांना सांगेन की जावा कामगारांनो ह्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुझा दृष्टिकोन आहे तो चुकीचा असल्याकारणाने या ठिकाणी तुझ्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर माझ्याकडे आहेत आणि तेही कमी व्हिडिओजमध्ये. आता कमी व्हिडिओजमध्ये सबस्क्रायबर वाढतात ह्याचा अर्थ काय? हा अर्थ मला सांगायची तुला गरज नाही आहे, एवढा पण तुला कॉमन सेन्स नाही आहे असं मी नाही समजत आहे. शहाणा आहेस तू. फक्त इतराचं ऐकून किंवा काहीही ऐकून काहीही बोलू नकोस. थोडंसं क्रॉस व्हेरिफिकेशन करत जा की बाबा आपण बोलतोय. तुझ्या त्या व्हिडिओमध्ये 2,000 कमीत कमी लोक आले होते, त्या 2,000 लोकांना तू चुकीची माहिती दिलीस आणि त्याच्यामुळे आणखी काय मित्रांनो, आता भरपूर लोकांना फॉर्म भरताना या ठिकाणी एरर येत आहेत. हा एरर सांगतोय टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे येतोय. कोणता टेक्निकल प्रॉब्लेम नाही मित्रांनो. वेबसाईट एकदम सुरळीत, एकदम सॉफ्टवेअर अपडेट झालेले आहेत, त्याचे भरपूर टॅब ओपन झालेले आहेत वेबसाईटवरती, काहीही टेक्निकल इश्यू नाही. तू जरा रिस्पॉन्सिबल आहे, तुझ्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी. 30,000 सबस्क्रायबर आहेत, लोकांना वेड्यात काढू नकोस. तोंड जरा सांभाळून बोल, कारण आपण काय बोलतो ह्याचं महत्त्व इम्पॅक्ट आहे ते इतरांवरती पडतं. ह्याचं जरा भान ठेव आणि ह्याचं भान मी पहिला तुला सांगण्या अगोदर मी स्वतः ठेवतो. तुझ्यासारखा एकच व्यक्तीला मी कोणत्या तरी फोन नाही लावत आहे एजंटला, बाबा काय झालेलं आहे, हा ही चालू आहे का, ते चालू आहे का, हा चालू आहे, चला टाकूया व्हिडिओ. माझं तसं नाही मित्रा. मी क्रॉस व्हेरिफिकेशन करतो पहिला की बाबा मला ह्याच्याकडून माहिती कळली, माहिती बरोबर आहे की नाही आहे. दुसऱ्या CSC सेंटरवाल्याला, तालुका सुविधा केंद्रवाल्यांना विचारतोय. माझ्या चॅनलवरती तालुका सुविधा केंद्रवाले भरपूर सबस्क्रायबर आहेत. एवढं लक्षात ठेव, तुझ्याकडे जे सबस्क्रायबर आहेत 30,000 सबस्क्रायबर आहेत, 30,000 लोक तुझ्या बोलण्याकडे व्यवस्थितपणे लक्ष देतात. त्याच्यामुळे थोडीशी जबाबदारी आणि थोडंसं भान ठेवून जरा बोलत जा. आता मी तुझ्यावरती काय पुन्हा वापस व्हिडिओ नाही बनवणार. तू डायरेक्टली जाऊन माझ्या ट्रिक बघ, काय सांगितलेलं आहे तुला समजून येईल. तू काय बोललास आणि मी काय दिलेलं आहे लोकांना. मी पहिलाच सांगतो मित्रांनो, मी 300 रुपये पेमेंट ठेवली. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की बाबा 300 रुपये प्रत्येक कामगार नाही देऊ शकत आहे. हां, एजंटला 3,000 रुपये देऊ शकतो, ती गोष्ट वेगळी, पण प्रत्येक कामगाराकडे 300 रुपये असतीलच असं नाही आहे. कोण जॉईन करणार आहे ती मेंबरशिप? एजंट लोक, CSC सेंटरवाले, हे लोकच पहिला 300 रुपये देतील, जॉईन करतील, ट्रिक काय आहे, ग्लिच काय आहे ह्या गोष्टी समजून घेतील आणि त्याच्यानंतर त्याच्यानुसार ते अपॉइंटमेंट त्यांच्या कामगारांची काढतील. आणि तसं झालं तर माझ्या कामगारांचं काय होणार आहे, जे इतर सबस्क्रायबर आहेत त्यांचं काय होणार आहे?
तर हा विचार करूनच मी 59 पेमेंट ठेवली आणि मी 59 पेमेंटमध्ये मी मेंबरशिप ऑफर केली आहे, ना की फॉर्म भरतो किंवा तुमचा अर्ज मंजूर करून देतो, हे करून देतो, ते करून देतो. मी फक्त मेंबरशिप ऑफर केलेली आहे आणि त्याच्यामुळे जरा क्रॉस व्हेरिफिकेशन करत जा आणि मगच व्हिडिओ अपलोड करत जा.